आणि रिटायर झालो बदी. तुम्ही वृद्धाश्रमाचा महाराज, वृद्धाश्रमात वैशिष्ट्य माहिती का महाराष्ट्राचं काय? अजून शेतकरी वृद्धाश्रमात नाही. तुम्ही अभ्यास करा. कालवणाला तेल नाही हे बरे, पण शेतकऱ्याचा बाप वृद्धाश्रम सगळे अशीच वृद्धाश्रमात. तुम्ही जा कधी भेटायला, आम्ही जात असतो. आम्हाला ओळख करून देतात. मी विस्तार अधिकारी होतो. त्याला लाज नाही वाटत मा एवढा विस्तार झाला. आता काय एक मुलगा इंजिनियर केला तो सासरवाडीला गेला. एक पोरगी कॉलेजला गेली आलीच नाही. मोकळा झाला. पहिली बायको मेली म्हणून दुसरी केली, ती पेन्शन घेऊन गेली. पुरा मोकळा झाला. आणि मग तो दिंडीत आमच्या मोकांडी आला. आला तर आला, आमच्या 2 दिंडे करून दिले. म्हणजे इकडे वाटले. पायापुढे सांगतो इंद्रिकेचं वाक्य, कर्माला माफी नाही. कर्माला माफी नाही. तुमचं काय माफी? कर्माला माफी नाही. 3 वाक्य संपले. कीर्तनाला करायची सुरुवात. तुमची आपली बऱ्याच दिवसानं गाठे. आपल्या कीर्तनाला 3 सूचना आहेत. दरिद्र्यवाणी कीर्तनाला बसायचं नाही. तो यायचंच नाही. लांब बसायचं, चांगला चप्पल जोड पाहायचा, मेळ जीव काढायचा. तुम्ही सुतक पडलं आणि कीर्तनाला बसायचं यायचं. कीर्तनाला दुसरी सूचना आहे. आपल्या कीर्तनाला बोलावलं. 3 सूचना आहे. 1 शंका जायची. ओपन चॅलेंज. ओपन. मी 2 महिन्यानं उत्तर देणार. नुसतं का उलटे पालटे करून देणार, पण देणार. पण मी गेलो बोंबलायचं नाही. आपल्याला पटलं नाही. तुझं तुझ्या बायकोचं पटायला माझं काय समजलं? आणि तुला पटावं म्हणून आम्ही कीर्तन करतो हे तुला सांगितलं कोणी? आम्ही काही कीर्तन करत का? आम्ही पांडुरंगाचा निरोप पोचवणारी गडी आहे. कीर्तन काय का नाही? आम्ही फक्त फेटा बांधायचा, कंबर बांधायची. पांडुरंग बुद्धी देईल तसे कीर्तन. तुका म्हणे आपण कोण आहे? मी कोण? तू कोण आहे? अरे कोण? मी नसलो तो कोण वाजवी? नको वाजू. मी महाराज आहे. अरे तू चक्र आहे. तुला कोण सांगितलं तू महाराज? माझ्यामुळे तुमचा संसार झाला. मी म्हणून राहिले नाही तर दुसरी राहिली नसती. त्याने तिसरी केली असती. त्याला काय? माझा पाय लागला. तुझा पाय आहे तसाच. तुझा पाय तुझ्या बापाच्या घरून येतानाच 1.5 एकर इकून आलाय. तेव्हा इकडं काय हे मी नाही काय नाही. कट्टे एक वाक्य सांगा. आपण बाहुली आहे आणि दोरी कट्ट्यावर उभी आहे. वाक्य नाही आहे. आपण बाहुली आहे आणि आपल्याला हलवणारी दोरी कट्ट्यावर उभी आहे. त्याच्या मनात आलं राजाचा रंक, मनात आलं रंकाचा राजा. देवळात सोडले राहिलेली मुलगी संत मालिकेमध्ये लिहून ठेवली. नुसती लिहून नाही ठेवली. प्रत्येकाचे ग्रंथ प्रत्येकाने लिहिले. पण जैनीचे ग्रंथ साक्षात पांडुरंगाने लिहिले. जैनीचे ग्रंथ जैनीने लिहिले नाही. जनाबाईचे ग्रंथ साक्षात पांडुरंगाने. दळू लागलाय, भाजी काढू लागलाय. त्यात काय? राजाचा रंक, रंकाचा. तुम्ही आम्ही बाहुली आहे. हात आणि बाहुलीची दोरी कटेवर. तुम्ही म्हणाल आपल्याला का दिसत नाही? साप चावला ना, साप तो पळतो, पळून जातो. कधी चावलं. पण मी नावाच्या सापानं जर विशी मारली, मी नावाच्या सापानं जर पायाला विळखा घातला तर माणूस मरेपर्यंत जागेवर येत नाही. तुमचं काय? सापाचं विष यदा कदाचित उतरेल, पण मी नावाचा साप जर चावला आणि त्याला जर ह्या चमड्याच्या शरीराला विळखा घातला तो मेला तरी त्याचा मी जाऊ शकत नाही. आणि जवळ मी आहे
तर देव त्याला ज्ञान येऊन देऊ शकतो. परत मी काय का विंचू चावला तर नांगी टाकून खाली टाकतो नांगी आणि निघून जातो विंचू. पण तुम्हाला आणि मला जर अहंकार नावाचा विंचू चावला तर आपण मेलो तरी तो आपला विंचू उतरत नाही. तुमचं काय अहंकार मी नसलो कोण वाशी, मग याला पीठ आणून द्या, हातोडी आणून द्या, पावडर आणून द्या, गट्टी आणून द्या, माईक जोडून द्या, टेस्ट करून द्या, मग हा फक्त पकवात फोडणार. बाबा अहंकाराने शिकण हरि राम हरि राम हरि राम गोविंद वसुदेवा हरि राम गोविंद वसुदेवा हरि राम गोविंद वसुदेवा हरि राम गोविंद वसुदेवा हरि राम गोविंद तीन वेळा झाल्या आणि आता शिकतीस माणूस सुरुवात झाली. आतापर्यंत चाललं काय? आता नाही सुधारायचं तुम्हाला काही पटकन. आता फक्त बोलावं लागेल तुम्हाला सगळ्यांना. फक्त बोलायचं आता. मेल्यावर मोक्ष मिळतो किंवा नाही. टाळकरी भजने बिजने कुणी कीर्तनकार असले मेल्यावर मोक्ष मिळतो किंवा नाही कोणी पाहिलंच नाही. आता एक वाक्य सांगू तुम्हाला. हे नरक स्वर्ग हे आपल्या बजेटमध्ये बसत. माझं स्पष्ट म्हणणं आहे हसत हसत जगा हा स्वर्ग आहे. भजन करीत राहा हे वैकुंठ आहे आणि तारफाडून मारा हे नरक आहे. बोला तुमचं काय? वर कोण गेलता? कोण गेलता वर? कोण गेलता? काय मग स्वर्ग आमचे वडील वर गेले. कुठवर गेले? कुठवर गेले? भूगोल काय म्हणतंय आकाश जिथं जमिनीला टेकल्याचा भास होतो त्याला क्षितिज असे म्हणतात. आता क्षितिजेचा वर तो बाप गेला. तुम्हाला सुधारत काही. आता समजा मी मेलो मरणार नाही लगेच. मेलो माय बायको रडणार, पोरं थोबाड सोडून रडणार आणि बायकोला जेवढं मोकळ्या मनानं नाटकं करून रडता येईल तेवढं रडणार. बांगड्या फोडणार, थोबाड झोडणार, लुगडं फाडणार, दाटखील बसून घेणार. ती नाटकं दिसत. मग मला आंघोळीला बाहेर काढणार. मेलो अगोदर मला 1.5 महिना आंघोळ नव्हती. गुचिड्या घालत्या नाही अंगाला. गुचिड्या पण कोणत्या नालायकानं पाहिलं. मेल्यावर मला वट्याव आंघोळ नाही चौकात हंड्यात पाणी टाकून. माझ्या पोऱ्या माझ्या कपडाला ठोकळा चिटकवणार, नवे कपडे घालणार. मला भाऊबंदाला आनंद झाला. अवलाद गेली. भाऊबंद लगेच कपडे काढून खांदात जाणार. माझ्या पोरा मडक हातात जाणार. बाबा माया माग या माय बायको लगेच माग पदर मोकळा करणार. सुटले ग बाई सुटले. मला आग लावणार आणि घरचे जेवणार. काहीच नाही. परत वाक्य नीट आहे का? हो वाक्य माग फिरा. मेल्यावर स्वर्ग मिळतो किंवा नाही. मेल्यावर काय होतं याच्याशी घेणं नाही. पण हरिपाठ आणि काकडा केला तर जिवंत मोक्ष मिळतो. तुमचं काय मत? जिवंत नीट वाक्य आहे का? जिवंत मोक्ष हरिपाठ आणि काकडा. तुमचं काय मत?